विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात झालेल्या शिक्षेमध्ये पत्नी व सासू सासऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयात अपिलात जामीन मंजूर झाला। या प्रकरणातील हकीकत अशी, आरोपी पूजा विनोद गेसगे हिचं लग्न सन 2015 साली पती विनोद यांच्यासोबत झाले होते। लग्नानंतर दोघांमध्ये वाद होत असे व त्या वादाला विनोदचे सासू सासरे फूस लावत असत। घटनेच्या आधी पूजा भांडण झाल्यानंतर आपल्या माहेरी निघून गेली होती। माहेरी निघून गेल्यानंतर विनोद यास नोकरीच्या निमित्ताने काही कागदपत्रांची गरज होती। त्या कागदपत्र त्यांनी कपाटात ठेवले होते, परंतु कपाटाची चावी ही पूजा घेऊन गेली असता तो तिला चावी मागायला गेल्यावरती पूजा व तिचे आई वडील यांनी विनोद यास शिवीगाळ करून चावी न देताच पाठवून दिले। सदर मानसिक त्रासास कंटाळून विनोद यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। या आशयाची फिर्याद विनोद यांच्या भावाने दाखल केली होती। सदर फिर्यादीमध्ये पूजा व तिचे आई वडील या दोघांवरती गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याच्या तपासानंतर पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे चार्जशीट दाखल केली गेली। तिथे खटला चालला व पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय यांनी पूजा व तिचे आई वडील यांना दोषी धरून त्यांना 1 वर्षाची शिक्षा ठोठावली होती। सदर शिक्षेच्या विरुद्ध आम्ही आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले व अपिलामध्ये आरोपींना अपील पेंडिंग असताना जामीन मिळावा यासाठी जामिनाचा अर्ज देखील दाखल केला होता। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही मांडलेला युक्तिवाद म्हणजे अपीलच्या हिअरिंगला बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे व तेवढ्यात ही 1 वर्षाची जी शिक्षा आहे ती कंप्लीट होण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद मांडला। तो ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री PD नाईक साहेबांनी आरोपींना अपीलचं पेंडिंग असताना जामिनावरती मुक्त केले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।